जे सामने झाले त्यांचं समालोचन केलं. अगदी उत्कृष्ट असं समालोचन पाहायला मिळालं राहुल सर यांच्याकडून. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जाणता राजा तिसंगी वर्सेस पारगाववाडी. पारगाववाडी यांनी टॉस जिंकून फील्ड चॉईस केलेला आहे. पंचांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. अगदी खचाखच भरलेलं असं हे मैदान. पहिला बॅट्समनला बीट्स करण्याचा यश होतो तो पारगाववाडीचा 12 प्लेयर इथं लावून द्या. बॉलिंग मार्क करते आहे तो संग्राम आणि आपल्या पहिल्या चेंडूमध्ये बॅट्समनला बीट करण्याचा यश होतो संग्राम. एक युवा गोलंदाज. के चषक 2025 आजचा हा पहिला दिवस. या पहिल्या दिवसातील तिसरा सामना. काहीचा स्वेर गेलेला चेंडू जातो वाईड आणि संघाचं खातं खोललं जातं एका धावानं. यानंतर समालोचन करतील येडपलवार सर आणि पहिली विकेट भिकाजी हरलेला आहे. भिकाजी जागा घेण्यासाठी जातो अक्षय. शिवनेरी बॉईज आयोजित के चषक 2025 कुलदीप बोर्ड आणि त्यांच्या सहकार्याने यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आयोजित केलेली आहे. खरोखर सगळ्या खेळाडूंना आपल्या स्मरणात राहील अशी स्पर्धा ही होणार आहे. कारण आपण बॅटिंग बॉलिंग जे काही आपण चांगलं खेळतोय ते लक्षात राहण्यासाठी यूट्यूब लाईव्ह असणं गरजेचं आहे. खरं तर कुलदीप भोयर आणि त्यांच्या मित्रांना मी धन्यवाद देतो. आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. जोरदार अपील झालेला आहे. पंचांनी अपील फेटाळलेला आहे. पण चांगला चेंडू टाकलेला आहे. खरं तर एक आक्रमक फलंदाज त्याला निर्भय चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झालेला आहे गोलंदाज. यापूर्वी जे आपण समालोचन ऐकलेलं आहे पालघर जिल्ह्यातील राहुल धावना सर. खरोखर समालोचन कसं असावं की एका लयीमध्ये ऐकणाऱ्याला सुद्धा त्यांच्या कानात तृप्त व्हावं असं समालोचन आपण ऐकलेलं आहे. चांगला फटका खेळला आहे चौकारासाठी सॉरी षटकार. अतिशय चांगले सामने पाहायला मिळतात. मागचा सामना सुद्धा अतिशय चांगला पाहायला मिळालेला आहे. ज्याने साकेत कोणे यांनी चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. प्रत्येक सामना 4 षटकाचा असेल आणि अतिशय चर्चेचे सामने आपल्याला पाहायला मिळतील यात काही शंका नाही. चांगली गोलंदाजी फलंदाजी आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. गोलंदाजाचा पुढील चेंडू अक्षयसाठी.
परत जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड झालेला आहे. एक आक्रमक फलंदाज अक्षय, ज्याच्यावर संघाची बरीचशी भिस्त होती, आधार होते आणि तो आधार गेलेला आहे. आता पाहूया, चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज संग्राम. खरं तर अक्षयची विकेट मिळवणं महत्वाचं होतं, ते काम केलेलं आहे गोलंदाज संग्राम याने. आता अक्षयची जाळ येण्यासाठी जातोय सुशांत. सुशांत सुद्धा चांगला फलंदाज आहे. मैदानात सद्दाम नॉन स्ट्राईक एंडवर आहे. धाव संख्या होते 7. स्ट्राईकवर आहे सुशांत. सुशांत कशी फलंदाजी करतो पाहूया. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे संग्राम. अपील केलं आहे पण वाईड चेंडू. धाव संख्येमध्ये भर वाढती. धाव संख्या होती 8. आउट स्टंपच्या भरपूर बाहेर पडलेला चेंडू पंचांनी वाईडचा इशारा दिलेला आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. धावा झालेला 8. खरं तर या मैदानामध्ये 8 धावा म्हणजे काही धावा नाहीत. खरोखर चांगलं षटक म्हणावं लागेल संग्राम यांच्याकडनं, कारण मैदान छोटं आहे आणि ते पहिलं षटक केवळ 8 धावांचं दिलेलं आहे संग्राम यांनी. खरोखर त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण या मैदानामध्ये प्रतिषटक 15ची सरासरी सुद्धा पुढील संघ चेस करू शकतो. त्यामध्ये केवळ 8 धावा दिलेल्या आहेत. खरोखर त्याचं कौतुक. पाहूया पारगावकरवाडी संघाकडनं अक्षय देसाई दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय. जाणता राजा संघाकडनं स्ट्राईकवर आहे सद्दाम. एक चांगला फलंदाज सद्दाम फॉर्म मध्ये आहे. पाहूया कशी फलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे अक्षय. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण केलेला आहे. केवळ 1 धाव मिळते. एक डावखोरा गोलंदाज अक्षय, एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याची फलंदाजी गोलंदाजी गगनबावडा तालुक्यातील मोजके चांगले गोलंदाज आहेत, त्यामध्ये एक अक्षय देसाई. अक्षय यांचा पुढील चेंडू सुशांत साठी. आता पाहूया चांगला कट केलेला. आउट झालेला आहे सुशांत. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर केवळ 1 धाव दिलेला आहे. दुसऱ्या चेंडूवर बळी मिळवण्यामध्ये यशस्वी अक्षय.
सुशांतची जागा घेण्यासाठी अमोल पाटील मैदानामध्ये. खरं तर ह्या अमोल पाटील गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत. आता मात्र संघ अडचणीत असताना फलंदाजी कशी करतात पाहूया, कारण सद्दामला साथ देण्यामध्ये अमोल पाटील यशस्वी होतात का आणि सद्दाम जबाबदारी घेऊन आपल्या संघाला पुढे नेण्यामध्ये यशस्वी होतो का पाहूया. अक्षय यांचा या षटकातील पुढील चेंडू अमोल पाटील यांच्यासाठी. डावखोर गोलंदाज नैसर्गिकरित्या स्विंग त्यांना मिळतो राईट हँड बॅट्समनला. आता पाहूया परत चांगला चेंडू, वा अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू टाकलेला आहे. खरोखर गोलंदाजी चांगली करताना अक्षय. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. केवळ ह्या षटकामध्ये 1 धाव दिलेले अक्षयाने. परत फलंदाजाला चकवण्यामध्ये यशस्वी. आउट स्विंग करताना डावखोऱ्या गोलंदाजाला खेळणं खरं तर उजव्या हाताच्या फलंदाजाला अवघड असतं. परत वाईट चेंडू, तरी सुद्धा चांगले गोलंदाजी करतोय अक्षय. धाव संख्या होते 10. परत किती धावा घेण्यामध्ये यशस्वी होते पाहूया. अमोल पाटील 1 धाव मिळते. आता मात्र स्ट्राईकवर आहे सद्दाम. एक आक्रमक फलंदाज फॉर्म मध्ये असलेला सद्दाम. आता पाहूया संघ अडचणीत असताना कशी फलंदाजी करते. रिव्हर्स मारेला फटका, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 17. पारगावकर वाडी संघानं चांगली गोलंदाजी केली म्हणावं लागेल, कारण 2 षटकामध्ये केवळ 17 धावा दिलेल्या आहेत. 2 षटक शिल्लक आहेत. 2 षटकामध्ये जाणता राजा ते संघाचा संघ किती धावा वसूल करतोय पाहायचा, कारण फलंदाजीसाठी पोषक असलेली ही खेळपट्टी आणि मैदान आहे. त्यामुळे जास्तीत जास्त धावा वसूल करणं एवढंच फलंदाजाच्या हातामध्ये असतं. डिफेंड करायला धाव फलकावर धावा जास्त असतील तर गोलंदाजावर प्रेशर कमी येतं. संघासाठी तिसरे षटक घेऊन येताना निलेश. पंचांचा इशारा वाईड. धाव संख्या वाढते धाव संख्या होते 18. 22चा इशारा दिलेला आहे पंचांनी. आता पाहूया जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला, पण 1 धाव घेण्यामध्ये बायचर्वामध्ये एक धाव मिळते.
आता स्ट्राईकवर आहे ज्याने रिव्हर्स मध्ये षटकार मारला होता तो सद्दाम. आता बाकीच्या चेंडूवर किती धाव वसूल करतो पाहूया. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. चांगली गोलंदाजी करताना पारगावकर वाडीचा संघ. चांगला फटका खेळून मिडलगडच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव घेतलेली आहे. एकाच धावावर समाधान मिळावं लागतं ते सद्दामाला. परत स्ट्राईक जाते अमोल पाटील यांच्याकडनं. चांगली गोलंदाजी करताना सर्वच गोलंदाज पारगावकरवाडी संघाचे. पहिलं षटक संग्रामने टाकलं होतं. 8 धावा दिल्यात केवळ. अक्षय देसाईने 9 धावा दिलेल्या आहेत. तिसरं षटक निलेश टाकतो. पाहूया किती धावा देतोय. जोरदार फटका खेळला मिडलगडच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव घेतलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावावर समाधान मिळावं लागतं अमोल पाटील यांना. फलंदाजाला जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे गोलंदाजी करणारा संघ. आता पाहूया निलेश यांचा पुढील चेंडू. जोरदार फटका. चेंडू होतो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वाढती धाव संख्या होते 27. एक आक्रमक फलंदाज सद्दाम गेली 2 वर्ष आपल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करताना सद्दाम. आता ह्या चेंडूवर किती धाव वसूल करतो या षटकामध्ये. यानंतर सुद्धा एक षटक शिल्लक आहे. सद्दाम कशी फलंदाजी करतो यावरच धाव संख्या किती उभारणार आहे जाणता राजाची संघ अवलंबून आहे. पाहूया. परत रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसला जरी असला तरी एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे सद्दाम. स्लिपच्या दिशेने चेंडू जातो. झेल टिपतात आणि चांगली गोलंदाजी. खरोखर पारगावकरवाडीचे सर्वच गोलंदाज चांगली गोलंदाजी केलेले आहेत. तीन षटकाच्या समाप्तीनंतर जाणता राजा संघाची धाव संख्या होते 28. फलंदाजासाठी ओमकार आलेला आहे. गोलंदाज आशिष देसाई चौथी षटक घेऊन येताना. वाईट चेंडू. अतिरिक्त वेळेमध्ये भर. धाव संख्या होती 29. आता या 6 चेंडूमध्ये किती धावा सद्दाम आणि ओमकार वसूल करतात पाहूया. कारण या मैदानामध्ये जास्तीत जास्त धावा वसूल करणं एवढंच फलंदाजाच्या हातामध्ये आहे. कारण धाव संख्या जर का धाव फलकावर कमी असेल तर गोलंदाजावर पुढे दबाव येणार आहे. पाहूया. चांगला खेळून काढलेला आहे पण तेवढा चांगला चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे सद्दाम. जे काही चेंडू शिल्लक आहेत जास्तीत जास्त सद्दाम खेळण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.
कारण चांगली फलंदाजी करतोय सद्दाम आणि संघाला चांगली धावसंख्या उभारायची असेल तर सद्दाम किती धाव असेल बरोबर चांगला चेंडू सर नो बॉल 2 धाव पेनल्टी असणार आहे आता मात्र चेंडू निर्धाव पडलेला आहे धाव संख्या होते 34 परत चांगला फटका खेळला चेंडू होतो डेप मिड विकेटच्या आधाराने षटकार जाणकाराच्या संघाची वाढती धाव संख्या होते 40 आणि सद्दाम चांगली फलंदाजी करतोय चांगली धाव संख्या उभारण्यामध्ये सद्दामचं योगदान आहे परत जोरदार फटका पण केवळ एक धाव येते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न रनआउट झालेला आहे पण स्ट्राईक सद्दामकडे असणं गरजेचे होते आणि स्ट्राईक सद्दामकडे आहे या चेंडूवर एक धाव मिळालेले आहे फलंदाजीसाठी स्वप्नील आलेला आहे पाहूया सद्दाम किती धाव असेल तर एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे तर या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे या शेवटच्या चेंडूवर सद्दाम पाहूया काय करतो काय आशिष कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करणार आहे पाहूया चांगला चेंडू धावा किती होतात पाहूया 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत जामतारा संघाची धाव संख्या 45 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 45 पारगाव गरवाडी संघाला विजयासाठी 46 धावा आवश्यक आहेत यानंतर होणारा सामना विलास पाटील फाउंडेशन कोदे
विरुद्ध RD बेसरफ. दोनही कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉस साठी यायचं. लास्ट कॉल आहे. कृपया एकदा नाव पुकारल्यानंतर कर्णधारांना विनंती आहे त्यांनी यायचं आहे, कारण यानंतर सुद्धा आपल्याला बरेचसे सामने आणि वेळेमध्ये खेळायचे आहेत. कृपया याची नोंद घ्यावी. कोदे कर्णधार श्रीविलास पाटील फाउंडेशन कोदे कर्णधार यांना विनंती आहे त्यासाठी यायचं आहे. RD बेसरफ संघाचे कर्णधार आलेले आहेत. पारगावकर वाडी संघाचे दोनही सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पप्पू चौकेकर, विश्वनाथ तोरसकर दोनही चांगले फलंदाज. प्रसंगी संघाची गोलंदाजी चांगली आहे. आता निश्चितपणे चुरस पाहायला मिळणार आहे आपल्याला, कारण पारगावकर वाडी संघाचे फलंदाज आणि तिसंगीचे गोलंदाज यामध्ये द्वंद्व आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. स्ट्राईकवर आहे विश्वनाथ तोरसकर, एक चांगला फलंदाज, आक्रमक फलंदाज आहे. आणि अनेक सामने अमोल पाटलासाठी एक ऑफर आहे. त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी सागर लोहार यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. अमोल पाटील जर हॅड्रिक करतात तर अविनाश बांडावे यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस. पहिलाच चेंडू चांगला खेळलेला आहे. ओळ धाव घेण्यामध्ये यशस्वी. अमोल पाटील यांचा पुढील चेंडू पप्पू चौकेकर साठी. जडदारातील वाईड, पंचांचा इशारा वाईड. धाव संख्येमध्ये भर पडते. विकेट किपरच्या आवडला चेंडू जातो लॉंग स्टॉपला. 4 धावा होत आहेत. धाव संख्या वाढते, धाव संख्या होते 6. टॉस करण्यासाठी दोन्ही कर्णधारांनी जायचं.
एक धाव घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज. चांगली गोलंदाजी चालू आहे अमोल पाटील यांच्याकडनं. 7 धावा दिलेल्या आहेत. आता मात्र चांगला फटका खेळलाय. चेंडू तो सीमारेषेच्या बाहेर चौकार. अमोल पाटील यांचा प्रेम चेंडू विश्वनाथसाठी. रनआउटची संधी 15 पूर्ण केलेली आहे विश्वनाथ याने. धाव संख्या होते 12. जोरदार फटका खेळला मिरजच्या दिशेने क्षेत्ररक्षक आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं अक्षयने. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी पप्पू चौकेकर या फलंदाजाला. धाव संख्या होते 13. चांगली सुरुवात म्हणावी लागेल पारगाव करवाडी संघाची. एका चांगल्या गोलंदाजाला 13 धावा वसूल केल्या आहेत एका षटकामध्ये. आपण टॉस करूया. आदरणीय एकनाथजी भोवड साहेब अर्थात आदरणीय हिरा भोवड साहेब जे पाहायला भेटत आहेत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि साहेबांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण थोडीत यायचंय टॉस बॉक्स कडे. चला बोथ टीम कॅप्टन्स. आपण नाणेफेकीचा गोल या ठिकाणी करूया. आदरणीय एकनाथजी भोवड साहेबांच्या माध्यमातून प्रथमतः चॉईस दिली जाईल आणि तदनंतर या ठिकाणी कॉइन स्विंग केला जाईल. चॉईस या ठिकाणी जिंकलेली आहे आणि तदनंतर या ठिकाणी हा कॉइन स्विंग होताना पाहायला मिळतो. हेडच कॉल केलं आणि टेल आलाय. त्यावेळेस आपण पाहिलं नाणेफेकीचा गोल जिंकलाय. हा सामना जर पाहिला तर सामना क्रमांक 4 आहे आणि आतापर्यंत जर सामने आपण झालेत तर टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं आणि आपला निर्णय या मॅच साठी काय असेल? आता आपण पण पहिल्यांदा क्षेत्ररक्षणच करणार आहे कारण आपले बॅटिंग लाईन आहे ते जरा चांगली आहे. म्हणजे शेवटला आपल्या बॉलिंग लाईन जरा डीम पडत्या त्याच्यापेक्षा आपण फर्स्ट क्षेत्ररक्षण करून चांगले कमी धावसंख्येमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि तो आपण चेस करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि काय एक्सपिरियन्स तुम्ही व्यक्त कराल या क्रिकेटच्या माध्यमातून? हे आयोजन नियोजन जे आपण पाहतोय शिवनेरी बॉईजच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने के भाऊंचं कौतुक तुम्ही कसं कराल? तर पहिल्या सामन्यावेळी आता कौतुक करायचं तर केलेलंच आहे सगळे त्यात काही विषय नाही. जे आपलं नियोजन आहे ते एक प्रकारे चांगल्या प्रकारचं आहे. त्यात म्हणजे एक युट्यूबला एक चांगला सामना म्हणजे बघायला मिळतो. बाहेर आता जी मुलं असतात गगनबावडा तालुक्यातली त्यांना लाईव्ह बघायचा एक प्लॅटफॉर्म त्याचा तो फायदा होतो आणि एक चांगल्या प्रकारचं नियोजन आहे त्याला गगनबावडा तालुक्याकडून एवढीच अपेक्षा. ओके, थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. तदनंतर दुसऱ्या साईडनं आपण बोलणार आहोत. जर भाऊ तुम्ही टॉस जिंकला असं तर या मॅच साठी आपला निर्णय काय असता?
मी पण क्षेत्ररक्षणच केलं असते, कारण का पहिली मॅच मी लॉस झाले. पहिलीच मॅच होती आणि मैदानचं थोडंसं सारली मॅच जरासं वलसर असल्यामुळं आम्हाला थोडासा त्याचा तोटा झाला. पण मी पण आता जर टॉस जिंकला असतो तर मी पण क्षेत्ररक्षणच केलं असतं. पण आता बॅटिंग करून मॅच एक लॉस झाली, दुसरी जिंकायचा प्रयत्न करणार. आणि समोरच्या टीमला चांगली टीम आहे समोरची RDS आहे, त्यात चांगले खेळाडू आहेत, तर त्यासनी रोखण्याचा प्रयत्न करून मी माझ्या टीमला पहिला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. आणि के सरांचं खरोखर चांगलं नियोजन आहे. खरं तर गगनबावडा तालुक्यात जिंकल्यानंतर ही दुसरी टुर्नामेंट अशी असेल की लाईव्ह खरोखर म्हणजे आमच्या गावची म्हणा किंवा आपल्या तालुक्यातली भरपूर लोक पुण्याला कामाला जॉबला आहेत, तर त्यांची कायमची इच्छा असते की लाईव्ह करा. पण के सरांनी हा निर्णय घेतला तो एकदम एक नंबर. आणि बाहेरच्या पोरांना प्रत्येक वेळी ग्रुपला अपडेट द्यायला लागते की कुणी किती मारला कुणी काय, तर लाईव्ह असल्यामुळे प्रत्येकाला ते बघण्यास आणि काय ग्रुपवर सांगण्याची काय गरज नाही. खरोखर त्यांचं आमच्या टीमकडून खूप खूप अभिनंदन आणि आभार. ओके, थँक्यू. खूप धन्यवाद. खूप चांगला मनोगत व्यक्त केला. दोन्ही टीमसाठी शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅचसाठी. थँक्यू व्हेरी मच. आपण जाऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आणि या मॅचचं समालोचन. धाव संख्येमध्ये 17. परत चांगला चेंडू हा चेंडू टाकलेला आहे. फलंदाजावर दबाव टाकण्यामध्ये यशस्वी झालेला आहे सद्दाम. चांगलं षटक सद्दाम यांनी टाकलेलं आहे. केवळ 4 धावा दिलेल्या आहेत. कारण पहिलं षटक 13 धावाचं, दुसरं षटक 4 धावा केवळ दिलेला आहे सद्दाम यांनी. पारगावकर वाडी संघाचे चांगले फलंदाज आहेत. आता मात्र सतीश स्ट्राईक वर असणार आहे. बारा चेंडूमध्ये विजयासाठी 29 धावा आवश्यक आहेत. 12 चेंडू 29 धावा. सतीश स्ट्राईक वर आहे. पाहूया चांतराच्या संघाकडनं तिसरं षटक घेऊन येतो अक्षय. आणि एक आक्रमक फलंदाज स्ट्राईक वर आहे, ज्याने आपल्या संघाला अनेक सामने जिंकून दिले. आता मात्र कशी फलंदाजी करतो पाहूया. चांगला चेंडू टाकला. पहिला चेंडू निर्धाव. अक्षय यांचा ब्रेक चेंडू सतीशसाठी पाहूया. आणि चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण मागे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, पण 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले नाहीत फलंदाज. वाढती धाव संख्या होते 19. विजयासाठी 10 चेंडू 27 धावा. पण आता क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चांगला झेल आणि मोठा धक्का बसतो सतीशच्या रूपानं. चांगली गोलंदाजी केलेला आहे अक्षय यांनी.
सत्तेची जागा घेण्यासाठी जातो अक्षय देसाई. डाव्या हाताने फलंदाजी करणारा एक आयकॉन खेळाडू आहे. जबाबदारी त्याच्यावर आलेली आहे. पाहूया अक्षयाचा पुढील चेंडू. चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करताना एका चांगल्या फलंदाजाला निर्धाव टाकलेला चेंडू पूर्णपणे चेंडूच्या कडामध्ये यशस्वी गोलंदाज अक्षय. आणि रनआउट झालेला आहे अक्षय देसाई. अक्षयची जागा घेण्यासाठी लक्ष्मण गेलेला आहे. पाहूया परत एक चांगला चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी अक्षय. सहा चेंडूमध्ये विजयासाठी 27 धावा आवश्यक. या षटकामध्ये केवळ अक्षयाने 2 धावा दिलेल्या आहेत. अतिशय महत्वपूर्ण षटक अक्षयने टाकलेला आहे. आता मात्र लक्ष अवघड झालेलं आहे. विजयासाठी 6 चेंडू 27 धावा अशक्य नाही, पण थोडंसं अवघड पाहूया. संघासाठी शेवटचा षटक घेऊन येताना प्रकाश वागरे. स्ट्राईकवर आहे लक्ष्मण. पाहूया पहिला चेंडूवर आक्रमण केलेला आहे. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार डीप मिड विकेटच्या वरून चेंडू आलेला आहे 6 धावेसाठी. निश्चितच चांगली सुरुवात केलेली आहे. 27 धावा विजयासाठी गरज असताना पहिल्या चेंडूवर षटकार खेचलेला आहे. आता पाहूया 5 चेंडूवर विजयासाठी 21 धावा. निश्चितपणे फलंदाजाचा आत्मविश्वास वाढलेला असेल, कारण पहिल्याच चेंडूवर षटकार खेचलेला आहे लक्ष्मण याने. 5 चेंडू 21 धावा. प्रकाशाचा पुढील चेंडू. परत जोरदार फटका. परत चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार झेल टिपण्याचा चांगला प्रयत्न केला, पण झेल काही टिपता आलेला नाही. बॅक टू बॅक 2 षटकार खेचलेले आहेत. चांगली फलंदाजी. सामन्याला जिवंत ठेवण्याचं काम ह्या फलंदाजीने केलेलं आहे. चार चेंडू विजयासाठी 15 धावा. खरोखर चुरशीचा सामना. चांगली फलंदाजी करताना लक्ष्मण. आता पाहूया परत जोरदार फटका. परत चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वा, अप्रतिम फलंदाजी. बॅक टू बॅक 3 षटकार खेचलेले आहेत. शेवटच्या षटकामध्ये 27 धावा गरजेच्या असताना पहिल्या 3 चेंडूमध्ये 18 धावा वसूल केलेल्या आहेत. काय फलंदाजी केलेली आहे. अप्रतिम फलंदाजी. आता 3 चेंडूमध्ये विजयासाठी
9 धावा. खरोखर अवघड वाटणारं लक्ष आता सोपं केलेलं आहे या लक्ष्मणाने. 3 चेंडू विजयासाठी 9 धावा. आता पाहूया आता मात्र निर्धाव चेंडू चांगलं कमबॅक केलेलं आहे. 2 चेंडू विजयासाठी पाहिजेत 9 धावा. परत जोरदार फटका. परत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आता विजयासाठी 1 चेंडू 3 धावा. विजयासाठी 1 चेंडू 3 धावा आवश्यक. जर का फलंदाज 2 धावा काढतील तर सामना सुपर ओव्हरचा खेळला जाईल. खरोखर चेशीचा सामना पाहायला मिळतो. या षटकामध्ये 4 षटकार खेचलेले आहेत लक्ष्मणने. अशक्य वाटणारा विजय जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेला या फलंदाजाने. पण गोलंदाजाच्या हातामध्ये सुद्धा हा चेंडू हिरो होण्यासाठी संधी आहे. आता पाहूया चांगला फटका खेळला. पाहूया 1 धाव घेतलेली आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट आहे. 2 धावा पूर्ण होतात का नाही पाहूया. आणि रनआउट झालेला आहे. एका धावेने चांता राजा तिसंगी संघ विजयी झालेला आहे. यानंतर ज्यांचं समालोचन ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर आहोत. पालघर जिल्ह्यातून ज्यांचं आगमन झालेलं आहे. गगनबावडा तालुक्यामध्ये पहिल्यांदा समालोचन करण्यासाठी आलेले आहेत. आणि खरं तर समालोचन न थांबता प्रोफेशनल समालोचक कसा असावं हे नवीन समालोचन करणाऱ्याला शिकण्यासारखं ज्यांच्याकडनं आहे. राहुल सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आता पुढील सूत्र हातात घ्यावे आणि तुमचं समालोचन ऐकण्यासाठी आमचे कान सुद्धा तृप्त आहेत. या हॅलो. थँक्यू व्हेरी मच सन्माननीय राघवेंद्र सर जे आदर्श शिक्षक आहेत आणि क्रिकेटवरती सरांचं नितांत प्रेम आहे. भारताची उज्ज्वल